महापौर निवडीआधी शिंदेच्या शिवसेनेचे विजयी नगरसेवक वांद्रेमधील हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये शिफ्ट. सर्व नगरसेवकांचा सन्मान केला जाणार. शिंदेच्या शिवसेनेचे नेते नगरसेवकांना मार्गदर्शन करणार. स्वतःला भाई म्हणवणाऱ्या शिंदेंनी त्यांच्या नगरसेवकांना कोंडून ठेवलं. त्यांच्यासाठी सुरक्षित जागा सुरतच, मात्र संपर्काची अनेक साधनं असतात. मुंबईच्या महापौर पदाबाबत संजय राऊतांकडून नवे संकेत. शिंदे नगरसेवकांना किती दिवस कोंडून ठेवणार, संजय राऊतांचा सवाल. आता कुठेही पळवापळवी होणार नाही. आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ. शिंदेंनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल. मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. देवाच्या म्हणजे माझ्या मनात असं ठाकरेंना म्हणायचंय का? फडणवीसांनी डिवचलं तर महायुतीचा महापौर होण्याबाबत देवानेच ठरवल्याचंही भाष्य. महायुतीचा महापौर बसवणं सोपं असतं तर नगरसेवक कोंडून ठेवले नसते. पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरू आहेत असं सांगत संजय राऊतांचा सूचक इशारा. तर अमित शहांना त्यांच्या गटाचा माणूस महापौरपदी बसवायचा आहे, मात्र फडणवीस हे होऊ देणार नाहीत, राऊतांचा दावा. शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. तर मुंबईमध्ये महापौर बसवण्यासाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज. भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पदं सोडावीत, शिवसेनेची भावना. सूत्रांची माहिती. महापालिका निकालानंतर ठाकरे बंधूंची फोनवरून चर्चा. पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू. देवाची इच्छा असल्यास शिवसेनेचा महापौर बसू शकतो, संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया. आज ताज लँड्स एंडमध्ये आम्ही जेवायला जाणार, संजय राऊतांचं वक्तव्य. ताज लँड्स एंडमध्येच शिंदेचे नगरसेवक मुक्कामी. विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढला, राऊतांचा टोला. ठाकरेंनी किती पक्ष एकत्र आले तरीही त्यांचं बहुमत होणार नाही. शिंदेच्या शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांची ठाकरे सेनेवर टीका. आम्हाला लपवाछपवी करण्याची गरज नसल्याचंही यावेळेला प्रतापराव जाधव म्हणाले. भ्रष्ट पैशांवर भाजपने मुंबई अदानींच्या घशामध्ये घातली. पालिका निकालावरून सामनातून भाजपवर निशाणा. निवडणुका संपल्या, खरे राजकारण पुढे घडणार आहे. सामनाच्या रोखठोकमधून महायुतीवर टीका. पुणे महापालिका कमिशनचा धंदा नाही, परिवर्तनाचं केंद्र. 5 वर्ष चांगलं काम करा, 25 वर्ष कोणी हटवू शकणार नाही. पुणेकरच पुण्याचे दादा, आम्ही त्यांचे सेवक. पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना देताना फडणवीसांची अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका. पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज पुन्हा जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू. बारामतीमधील हॉस्टेलमध्ये मुलाखतींना सुरुवात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर. आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावर राज्य सरकारचा भर. मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे MOU. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेचं कार्यालय फोडलं. भाजपच्या 17 कार्यकर्त्यांवर नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नेरूळ पोलिसांचा अधिकचा तपास सुरू. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसचाही महापौर पदावर ताबा. प्रत्येक पक्षाला महत्त्वाचं पद मिळावं असं वाटतं, काँग्रेसची प्रतिक्रिया. परभणी महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होईल, आमदार राहुल पाटलांचा दावा. परभणीमध्ये पालकमंत्र्यांनी पैसा सत्तेचा प्रचंड वापर केला. एका मतासाठी 15,000 रुपये वाटूनही पालकमंत्र्यांना स्वतःच्या प्रभागातील उमेदवार निवडून आणता आला नाही. संजय जाधवांची मेघना बोर्डीकर यांच्यावर टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद नगर परिषदेला काँग्रेसच्या नगरसेवकांचं भाजपला मतदान. काँग्रेसकडून 4 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित. निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेला विरोध करत नगरसेवकांनी भाजपला मतदान केलं. मुंबई मनपाच्या स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 वर. मुंबईमध्ये पहिल्यांदाच 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार. 227 सदस्यांच्या महापालिकेच्या आधी सभागृहामध्ये फक्त 5 नामांकित नगरसेवक होते. मुंबईच्या महापालिका निवडणुकीमध्ये महिला नगरसेविकांचा बोलबाला. मुंबई पालिकेमध्ये 114 महिला नगरसेविका. मुंबई महापालिकेमध्ये भाजपच्या सर्वाधिक महिला नगरसेविका. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये तब्बल 12 जेन्सी उमेदवार नगरसेवक झाले. सर्वाधिक संख्या मध्यमवयीन नगरसेवकांची. 22 वर्षीय कशिश फुलवारिया सर्वात तरुण नगरसेविका. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये घाटकोपर आणि कुर्ला प्रभागामध्ये पाडू यंत्राचा वापर. ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचणी आल्यानं पाडू यंत्राचा वापर. पाडूमुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नोटाला 1.8% मतदान. 1 लाखाहून अधिक मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. किमान 8 प्रभागामध्ये विजय मताधिक्यापेक्षा नोटाला अधिक मतं. पुण्यामध्ये महापौर पदासाठी दावेदारांचे गुडघ्याला बाशिंग. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अथवा इतर मागासवर्गीय गटाचं आरक्षण पडण्याची शक्यता. भाजपकडून इच्छुकांची फिल्डिंग. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये पुण्यातील मतदारांची नोटाला पसंती. एकूण झालेल्या मतदानापैकी 12% म्हणजेच 2,16,000 मतदारांनी नोटाला पसंती दिल्याचं स्पष्ट. नोटाचा वापर राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा. पुण्यामध्ये महापौर पदाची आरक्षण सोडत रखडली. महापौर पदासाठी इच्छुक असणाऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा. महापौर निवडीसाठी किमान 15 दिवस लागणार.
नागपूर पालिकेमध्ये काँग्रेसच्या जागा वाढल्या. काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. संजय महाकाळकर, दीपक पटेल, अभिजित झा, विवेक निकेसे स्पर्धेमध्ये. लवकरच नागपूरमध्ये काँग्रेसचा गटनेता निवडला जाणार. नागपूर महापालिकेमध्ये राहणार रणरागिणींचा बोलबाला. 151 पैकी 79 महिला उमेदवार निवडून आल्या. खुल्या प्रवर्गातून सुद्धा अनेक महिला उमेदवार विजयी. पुरुष नगरसेवकांची संख्या 72 वर थांबली. ठाण्यामध्ये सत्ता आल्यानंतर शिवसेनेकडून आभार मानणारे बॅनर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई ठाण्यामध्ये बॅनर. अपक्ष निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांची संख्या घटली. राज्यामधील 29 महापालिकांमध्ये केवळ 19 अपक्ष उमेदवार विजयी. राजकीय पक्षांची संख्या वाढल्यानं अपक्ष उमेदवारांवर संक्रांत. अंबरनाथ नगरपालिकेची सभा तहकूब करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विकास आघाडीचं आव्हान. शिवसेनेनं स्थापन केलेली आघाडी मान्य करण्याच्या निर्णयाला आव्हान. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सभा तहकूब करण्याचे निर्देश. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नोटाच्या मतदानानं उच्चांक गाठला. तब्बल 32,020 मतदारांची उमेदवार सोडून नोटाला पसंती. परभणीमधील पालिका निवडणुकीमध्ये 16,098 मतदारांनी सर्व 411 उमेदवारांना नाकारलं. प्रभाग 14 मध्ये 2,475 मतदारांनी तर प्रभाग 11 मध्ये 510 मतदारांनी नोटाला पसंती दिल्याची माहिती. नागपूर पालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एक जागा. राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेविका आभा पांडे यांनी काढली रॅली काढत मतदान करणाऱ्या जनतेचे मानले आभार. झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पारंपरिक बाटलीमधील शाई वापरणार. निवडणूक आयोगानं न पुसल्या जाणाऱ्या शाईच्या उत्पादकांकडून दरपत्रकं मागवली. पुणे जिल्हा परिषदेसाठी अवघ्या 2 दिवसांमध्ये 2,000 इच्छुकांनी अर्ज घेतले. झेडपीसाठी 5,000 तर पंचायत समितीसाठी 4 अर्ज दाखल. ग्रामीण भागामध्ये इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू. पुण्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. भोरमध्ये दुसऱ्या दिवशी एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल नाही. भोरमध्ये पंचायत समितीच्या 8 गटांसाठी आणि जिल्हा परिषदेच्या 4 गटांसाठी निवडणूक. कराड नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी नरेंद्र लिबे, जयंत काका पाटील आणि भाजपचे सुहास जगताप यांची बिनविरोध निवड. नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी केलं अभिनंदन. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी. जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. तालुकास्तरीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित. धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज. निवडणुका महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण ताकदीनं लढवणार. तर भाजपकडून या निवडणुकीसाठी 712 जण इच्छुक. धाराशिवचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांची माहिती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीची मतमोजणी म्हाड्यातच करण्याची मागणी. नगराध्यक्षा मीनल साठेंचा प्रशासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध. रस्त्यावर उतरण्याचा इशारा. कोल्हापुरात गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. विश्वास पाटलांसह त्यांच्या मुलानेही प्रवेश केला. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये पक्षप्रवेश. महापालिकेमधील भाजपच्या यशानंतर पंढरपूरमध्ये विजयसिंह मोहिते पाटील फडणवीसांच्या भेटीला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या निमित्तानं दोघांच्या भेटीला महत्त्व. आमदार रणजितसिंह, अर्जुनसिंह मोहिते पाटीलही उपस्थित. भाजप नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन. मुंबईतल्या रुग्णालयामध्ये रात्री अखेरचा श्वास घेतला. अहिल्यानगर महापालिकेमधील शिंदेंच्या शिवसेनेच्या 10 नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार. शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते संजीव भोर, जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्याकडून नगरसेवकांचा सत्कार. सांगलीच्या मिरजेमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा गोपीचंद पडळकरांच्या हस्ते सत्कार. प्रभाग क्रमांक 7 मध्ये अल्पसंख्याक आघाडीचे सचिव फारुख जमादार यांच्या मातोश्री बानू जमादारसह संपूर्ण पॅनलचा विजय. नंदुरबारमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आंबेडकरवादी समाजाचं आंदोलन. शहादा शहरामध्ये घडली होती घटना. कोचिंग क्लासच्या संचालकांना विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता. जिल्ह्यामध्ये संतापाची लाट. महापालिकेच्या मतमोजणी दरम्यान गोंधळ आणि दगडफेक प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल. ठाकरेंच्या सेनेचे पराभूत उमेदवार कुलभूषण पाटील, मयूर कापसे, गुलाबराव वाघ, गजानन मालपुरे यांच्यासह इतरांचा समावेश. जळगावमधील धरणगावमध्ये इराणी महिलेसह 3 वर्षांच्या चिमुकल्याला आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मोबाईल सिम कार्ड पुरवणाऱ्या तिघांना अटक. संशयित आरोपीने पाकिस्तानमध्ये व्हिडिओ कॉल चॅटिंग केल्याचं उघड. नाशिकमधील शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका पूजा नवलेंवर गुन्हा दाखल. पूजा नवलेंच्या कार्यकर्त्यांनी पराभूत उमेदवारांच्या घरासमोर धिंगाणा घातला होता. पूजा नवले, प्रवीण नवलेंसह 15 ते 20 जणांवर गुन्हा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्र्यांच्या मुलीनेही मिरवणुकीमध्ये तलवार फिरवली. मंत्री संजय शिरसाटांच्या कन्या हर्षदा शिरसाटांनी विजयी मिरवणुकीमध्ये तलवार फिरवली. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यामधल्या कोथळी शिवारामध्ये आढळला युवकाचा मृतदेह. घातपात असल्याचा नातेवाईकांना संशय.
फारुख शहा असं मृत युवकाचं नाव.